संपूर्ण शेतकरी बांधवांना आता आनंदाची बातमी आहे। तर कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। तर 30 जूनपर्यंत संपूर्ण जेही कर्जदार शेतकरी आहे त्यांना कर्जमाफी होणार आहे। तर बघू शकता शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी, आता रकमेची मर्यादा राहणार नाही, 7/12 कोरा होणार। तर संपूर्ण जेही शेतकरी आहे त्यांचे जे 7/12 आहे हे आता कोरे करणार आहे आणि यामध्ये जेवढेही तुमच्यावर कर्ज असेल हे आता सरकार माफ करणार आहे। याबद्दलची संपूर्ण अहवाल आहे हा एप्रिलपर्यंत तयार केला जाणार आणि 30 जूनपर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांचे कर्ज हे माफ केले जाणार आहे। तर बघू शकता 13 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकी आहे। यामध्ये 13 जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे, जसं की सोलापूर आहे, जालना, बुलढाणा, नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, अमरावती, संभाजीनगर, वर्धा, नाशिक आणि धाराशिव असे 13 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कर्ज घेतलेले शेतकरी आढळून आलेले आहे आणि 30 जूनपूर्वी मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफी। तर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवलेली आहे। प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला सादर होईल। त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात राज्य सरकार 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी घोषणा आहे ही करण्यात येणार आहे। तर आता संपूर्ण जेवढेही जिल्हे आहे त्या जिल्ह्यामधून संपूर्ण माहिती जी आहे अहवाल आहे हे घेणे सुरू आहे आणि याबद्दलचा जो अहवाल आहे हा एप्रिलपर्यंत तयार केला जाणार आणि 30 जूनपूर्वी म्हणजे 30 जूनच्या अगोदर याबद्दलची एक घोषणा केली जाणार की यामध्ये जेही शेतकरी आहे ज्यांच्यावर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचे जेही त्यांचे 7/12 आहे हे कोरे केले जाणार, म्हणजे कर्जमाफीची घोषणा केली जाणार। तर अशाबद्दलची ही एक अपडेट आहे। तर जेवढेही शेतकरी बांधव आहे यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर आता तुमचे कर्ज माफ होणारच आहे। याबद्दलची जी अपडेट आहे सरकारमार्फत आलेली आहे। याबद्दलचा जो GR आहे लवकरच उपलब्ध केला जाणार। GR आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।